नमस्कार, रेवाज किचन अँड लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत मिसळ. तर आज आपण झणझणीत मिसळचा बेत केलेला आहे. माझी पद्धत बघायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि इथं तुम्हाला असं सांगणार आहे की तुम्हाला कुठलाही बाहेरचा मिसळ मसाला किंवा काहीच आणायची गरज नाही. सर्व स्टार्टिंगपासून एंडपर्यंत आपण इथंच करणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मोड आलेली 2 कप मटकी घ्यायची, त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हळद घ्यायची. त्यानंतर ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मटकी कुकरमध्ये काढून घ्यायची. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि हळद टाकायची. थोडंसं पाणी टाकून ही मटकी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर यामध्ये 1 ग्लासभर पाणी टाकायचं आणि कुकरचं झाकण लावण्याची मीडियम फ्लेमवर 1 शिट्टी करून घ्यायची. जास्त गाळ शिजवायची नाही, कारण मटकी शिजायला फारसा वेळ लागत नाही. त्यामुळे 1 शिट्टी करायची, किंवा तुम्ही शिट्टी व्हायचा टाईम आला की कुकर बंद केला आणि पूर्ण वाफ जाऊ दिली तरी चालेल. त्यानंतर इथं आपण बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत. त्यासाठी बटाटे पण शिजायला ठेवलेत. त्यानंतर आपण आता मसाला तयार करून घेणार आहोत. त्यासाठी उभे पातळ चिरलेले 3 मीडियम साईजचे कांदे, 1 इंच आलं लसूण, 1 चमचा धने, 1 चमचा तीळ, अर्धा चमचा खसखस, अर्धा चमचा जिरे, 1 छोटी वाटी खिसलेलं खोबरं, त्यानंतर खडे मसाले. त्यामध्ये मसाला विलायची, हिरवी वेलायची, चक्रफूल, लवंग, काळी मिरी, 1 इंच दालचिनी आणि कोथिंबीर. त्यानंतर पॅन गरम करायला ठेवायचा. पॅन गरम झाला की यामध्ये अगोदर खडे मसाले भाजून घ्यायचे. त्यानंतर यामध्ये धने टाकायचे. हे सर्व पटकन भाजलं जातं, त्यामुळे लो फ्लेमवर भाजून घ्यायचं. त्यानंतर हे भाजलं 1-2 मिनिट की यामध्ये तीळ, खसखस आणि जिरे टाकायचे. कारण हे जर अगोदर टाकलं तर पटकन करपतं, त्यामुळे नंतर टाकायचं. आणि ह्यालाही छान 2 मिनिट लो फ्लेमवर भाजून घ्यायचं खरपूस असं. तुम्ही हाय फ्लेमवर जर हे मसाले, खडे मसाले किंवा तीळ हे भाजलं तर पटकन करपतं, त्यामुळे लो फ्लेमवरच भाजायचं. आणि मसाले जितके तुम्ही छान भाजाल तितकं कुठलीही तुमची भाजी असेल त्याला टेस्ट आणि टेक्स्चर छान येतं. त्यामुळे मसाले भाजताना व्यवस्थित भाजायचे. त्यानंतर आता हे सुकं खोबरं भाजून घ्यायचं. तुम्ही जर याचे उभे पातळ काप करून घेतले असेल तर त्यामध्ये 1 चमचाभर तेल टाकून छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्या. तर इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, तेल न टाकताच भाजून घेते. तर बघू शकता तांबूस खरपूस होईपर्यंत खोबरं छान भाजून घ्यायचं. आणि हे खोबरंही एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायचं. त्यानंतर आपण आता कांदा भाजून घेणार आहोत. कांदा पॅनमध्ये टाकायचा. हवं असेल तर तुम्ही थोडंसं तेलही टाकू शकता. तर कांदाही छान लो फ्लेमवर तांबूस म्हणजेच गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा. जास्त पण करपवायचा नाही, कारण नंतर आपल्या भाजीला कलर वेगळाच येतो. त्यामुळे छान असा गोल्डन ब्राऊन कलरवर भाजून घ्यायचा कांदा. हे मसाले थंड होईपर्यंत आपण आपला कुकरही झालेला आहे. आता आपण यामधलं पाणी वेगळं आणि मटकी वेगळी, म्हणजेच स्टॉक वेगळा आणि मटकी वेगळी करून घेणार आहोत. कारण हेच पाणी आपण नंतर कट तयार करण्यासाठी वापरणार आहोत. त्यामध्ये थोडी मटकी आली तरी चालेल, किंवा तुम्ही गाळणीने गाळूनही घेऊ शकता. तर मटकी वेगळं आणि स्टॉक वेगळं केलेलं आहे. अशा प्रकारे मटकी शिजलेली आहे, जास्त गाळ पण करायची नाही. तर त्यानंतर आपण आता बनवणार आहोत सुकी मटकी. त्यासाठी उकडलेली मटकी, मिरची हिरवी, जिरे, मोहरी, कोथिंबीर आणि कांदा. तुम्ही यामध्ये टोमॅटोही घालू शकता. त्यानंतर आता कढई गरम करायला ठेवायची. त्यामध्ये तेल टाकायचं. तेल छान गरम झालं कीच मग फोडणी घालायची. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जिरे घालायचे. जिरे मोहरीची छान खमंग फोडणी बसली की यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकायची आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकायचा. हे छान 1-2 मिनिट परतून घ्यायचं. हे छान परतलं की यामध्ये आपण जी मटकी शिजवून घेतली होती ती यामध्ये ॲड करायची. मटकी ॲड केली की ती छान 2 मिनिट परतून घ्यायची, कारण यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं असतं. कारण आपण शिजवल्यामुळे याला पाणी सुटतं, म्हणून 2 मिनिट छान परतून घेतली की यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. लक्षात ठेवायचं की आपण शिजवतानाही थोडंसं मीठ टाकलं होतं. याला झाकण ठेवून 2 मिनिटाची वाफ काढून घ्यायची. त्यानंतर 2 मिनिटानंतर वाफ काढून घेतल्यानंतर यामध्ये वरी बारीक चिरलेली हिरवीगार कोथिंबीर टाकायची आणि छान असं मिक्स करून घ्यायचं. तर अगदी 5 ते 6 मिनिटात आपली ही मटकीची उसळ तयार होते. तर बघू शकता आपली मिसळसाठी जी लागणारी उसळ आहे किंवा मटकीची सुकी भाजी ती तयार आहे. त्यानंतर आपण बटाट्याची सुकी भाजी करणार आहोत. त्यासाठी जिरे, मोहरी, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची, उभा पातळ चिरलेला कांदा आणि 3 मीडियम साईजचे उकडून घेतलेले बटाटे. त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला. पॅन गरम झाला की त्यामध्ये तेल टाकलं. 2 चमचे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान तडतडली की जिरे टाकले.
जिरे मोहरीची छान खमंग फोडणी दिली की त्यानंतर कढीपत्त्याची पाने, त्यानंतर हिरवी मिरची टाकायची, उभा पातळ चिरलेला कांदा टाकायचा. हे सर्व साहित्य छान परतून घ्यायचं. कांदा पटकन मऊ व्हावा यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि 1-2 मिनिट छान परतून घ्यायचं. कांदा जास्त पण बटाट्याच्या भाजीला परतायचा नाही, कारण जास्त परतलेला कांदा या भाजीमध्ये चांगला लागत नाही. त्यामुळे थोडासा परतून घ्यायचा, एक गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये हळद टाकायची, हे छान मिनिटभर परतायचं आणि त्यानंतर आपण जे उकडून घेतलेले बटाटे आहेत ते तुम्ही कट करून टाकू शकता किंवा असे हाताने मॅश करून टाकू शकता. जर तुम्ही असे हाताने मॅश करून टाकले तर टेक्स्चर आणि बाइंडिंग खूप छान येतं. त्यामुळे एकदा अशी भाजी नक्की ट्राय करून बघा. त्यानंतर याला छान असं मिक्स करून घ्यायचं. छान मिक्स करून झाल्यानंतर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकून याची वाफ काढून घेऊ शकता किंवा 2 मिनिट लो फ्लेमवरही याची वाफ काढून घेऊ शकता. त्यानंतर वरून बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि झाकण ठेवून याची 2 ते 3 मिनिट लो फ्लेमवर वाफ काढून घ्यायची. तर झटपट आपली अशी ही बटाट्याची सुकी भाजीही तयार होते. जर तुम्हाला ही भाजी करायची नसेल तर तुम्ही स्किप पण करू शकता, पण या भाजीमुळे मिसळला वेगळीच टेस्ट येते. तर अशी भाजी मिसळ करताना एकदा नक्की ट्राय करून बघा. तर बटाट्याची आपली पिवळी सुकी भाजी ही तयार आहे. त्यानंतर आता आपण हा थंड झालेला मसालाही वाटून घेऊ. तर सर्वप्रथम आपण सुके जे मसाले आहेत ते सगळे अगोदर वाटून घेणार आहोत. बघू शकता अशा पद्धतीने सुके मसाले सर्वप्रथम वाटून घ्यायचे. त्यानंतर आता आपण भाजून घेतलेला कांदा यामध्ये ॲड करायचा. नंतर आलं, लसूण आणि कोथिंबीर हे सर्व मसाले यामध्ये ॲड करायचे. जर गरज असेल तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणीसुद्धा ॲड करू शकता. तर अशाप्रमाणे तुम्ही पेस्ट करून घेऊ शकता. जर तुम्हाला गरज वाटत असेल किंवा वाटलं जात नसेल तर तुम्ही थोडं पाणीही ॲड करू शकता. त्यानंतर कट करण्यासाठी बारीक चिरलेला एक कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, मोहरी, धना पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, तयार केलेलं वाटण आणि मटकीतून बाजूला काढलेला स्टॉक. त्यानंतर आता गॅसवर कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये तेल टाकायचं. आपण झणझणीत आणि तरीदार मिसळ करणार आहोत त्यासाठी थोडं तेल जास्त वापरायचं. तेल गरम झालं की यामध्ये मोहरी टाकायची. मोहरी छान तडतडली की यामध्ये कढीपत्ता टाकायचा आणि कढीपत्त्याची आणि मोहरीची छान खमंग फोडणी बसली तरच आपल्या मिसळचा जो कट आहे तो त्याला टेस्ट छान येते. त्यामुळे ती फोडणी छान बसू द्यायची. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा टाकायचा. काही जण मिसळचा जो कट आहे त्यामध्ये कांदा टाकत नाहीत, वाटणामध्येच भरपूर टाकतात. तर इथं एक बारीक चिरलेला टोमॅटोने टेक्स्चर आणि रंग कटला एकदम छान येतो. त्यामुळे एकदा टोमॅटो टाकून कट नक्की करून बघा. त्यानंतर टोमॅटो आणि कांदा छान परतण्यासाठी थोडंसं मीठ टाकायचं आणि याला 1-2 मिनिट परतून घ्यायचं. हे छान परतलं गेलं की आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि याला एक छान मिक्स करून घ्यायचं. 2 मिनटं छान मिक्स करून घ्यायचं, कारण जे आपले पावडर्ड मसाले आहेत ते याला चिटकतात खाली कढईला. त्यामुळे छान मिक्स करायचं आणि लो फ्लेम ठेवायची. हे मिनिटभरासाठी छान मिक्स करून झालं की यामध्ये टाकायचं धना पावडर, लाल मिरची पावडर, कांदा लसूण मसाला. तुम्ही यामध्ये साठवणीचा जो मसाला आहे तोही वापरू शकता. आता हे टाकलेले सर्व मसाले एकदा छान मिक्स करून मिनिटभर परतून घ्यायचे आणि यामध्ये थोडंसं 2 चमचे पाणी टाकायचं आणि याला छान मिक्स करून घ्यायचं. कारण पाणी टाकल्यामुळे काय होतं, जे आपल्या मसाल्यातलं तेल आहे ते सेपरेट व्हायला मदत होते. एक झाकण ठेवून 2 मिनटाची फक्त वाफ काढून घ्यायची. तर बघू शकता 2 मिनटानंतर आपल्या मसाला जो आहे तो एकदम छान परतला गेला आहे आणि तेल सेपरेट व्हायला लागले. तर व्हिडिओमध्ये बघू शकता. त्यानंतर मिनिटभरासाठी परतून घेतलं आणि आपण जे पाणी वेगळं काढलं होतं मटकीचं ते यामध्ये घालायचं. तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार तुम्ही पाणी कमी जास्त ॲडजस्ट करू शकता. छान मिक्स करून घ्यायचा मसाला यामध्ये आणि तुम्ही जास्त पातळही करायचा नाही कट आणि जास्त घट्टही ठेवायचं नाही, कारण मिसळचा कट जर जास्त घट्ट असेल तर तो छान लागत नाही. त्यामुळे थोडा पातळ ठेवायचा. तर गरम पाणी टाकायचं, कारण कुठलीही भाजी करत असताना पाणी टाकताना गार पाणी टाकायचं नाही, गरमच पाणी टाकायचं. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि अर्धवट झाकण ठेवून लो फ्लेमवर याला 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायचं. 7 ते 8 मिनिटानंतर बघू शकता किती छान याला उकळी आलेली आहे. असंच 5 मिनिट आणखीन शिजवून घ्यायचं. 5 म्हणजे एकूण 10 मिनिट हा कट आपल्याला छान उकळून घ्यायचा आहे. तर इथं बघू शकता 10 मिनिटानंतर आपल्याला कटला किती छान तर्री आलेली आहे. तर अशा पद्धतीने आपल्या मिसळ पूर्ण तयार झालेली आहे. तर आता सर्व कशी करायची ते पाहू. सर्वप्रथम प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये सुकी बटाट्याची भाजी, त्यानंतर मटकीची उसळ टाकायची,
मटकीची उसळ आणि बटाट्याची भाजी झाल्यानंतर वरून आपला जो तयार केलेला कट आहे तो टाकायचा. त्यानंतर त्याच्यावरती आपली जी कटची तरी आहे ती यावरती वरून छान अशी टाकायची. तर बघू शकता आपल्या तर्रीसुद्धा किती आलेली आहे कटला. त्यानंतर यावरून मिसळचं फरसाण टाकायचं. तुमच्याकडे जर मिसळचं फरसाण अवेलेबल नसेल तर तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते टाकू शकता. भरपूर असं फरसाण टाकायचं. त्यानंतर वरून बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि बारीक शेवही टाकू शकता. तर तुम्हाला मिसळची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. धन्यवाद.